नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी खूप मस्त विषय घेऊन आलो, पीएफ. आता बघा, पीएफच्या कामासाठी बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सला अडचणी येतात, पीएफचे कामं करता येत नाहीत. त्याच्यामुळं आपण पीएफची एक सिरीज घेऊन आलो. या सिरीज मध्ये आपण पीएफ विषयी प्रत्येक गोष्ट शिकणार आहोत. म्हणजे बघा, ज्याच्यामध्ये पासवर्ड रिसेट, पीएफ विड्रॉल, पेन्शन विड्रॉल, पीएफ ऍक्टिव्हेशन, पीएफ केवायसी, पीएफ नॉमिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. परंतु आजचा आपला विषय आहे पासवर्ड रिसेट. मग पीएफचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला कशी प्रोसेस करायची, काय करायचे ते आपण बघणार आहोत. बघा, पीएफ काढायचे पण पासवर्ड विसरलाय, यूएन लॉग इन होत नाही, काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये दोनच मिनिटात पीएफ पासवर्ड रिसेट कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम बघा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. बघा, सर्वप्रथम आपण बघतो की बरेच जण जे पीएफ काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एकच तक्रार असते की यूएनचा पासवर्ड काय माहित नाही, मोबाईल नंबर बदललाय, ओटीपी येत नाही, क्लेम करताना लॉग इन होत नाही. जर ह्या सगळ्या समस्या तुम्हाला येत असतील तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आलात. हीच तुमची समस्या सोडवण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. सर्वप्रथम बघा, आपण गुगलला गेलो आणि गुगलला ईपीएफओ मेंबर लॉग इन असं सर्च करून या वेबसाईट वरती आलो. आता ही वेबसाईट कुठली याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. या लिंकला क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता. आणि इथं आल्याच्या नंतर आता तुम्हाला फॉरगेट पासवर्ड या लिंकला क्लिक करायचे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होते आणि या विंडो मध्ये आपल्याला आपली काही डिटेल्स भरायची असते. तर ती डिटेल्स बघा. सर्वप्रथम तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि पीएफ नंबर किंवा ज्याला आपण यूएएन नंबर म्हणतो तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम यूएएन नंबर इथे भरायचा आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, आता हे नाव तुमच्या पीएफ नुसार असणं गरजेचं आहे, ते टाका. त्यानंतर जन्मतारीख टाका, त्याचबरोबर जेंडर सुद्धा तुमचं निवडायचंय, मेल फिमेल, आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. एवढं टाकल्याच्या नंतर इथे क्लिक करायचंय की ही सगळ्या गोष्टी मी वाचतो आणि ह्या गोष्टी मी शेअर करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला समोर पाहायला मिळेल. हा कॅप्चा कोड आपण इथं भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं गेट ऑथोरायझेशन पिन नावाचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून आपण ओटीपी त्या क्लायंटला किंवा त्या कस्टमरला सेंड करायचा आहे. तो ओटीपी आपल्याला पुढे घ्यायचा आहे. सर्वप्रथम मी ही माहिती भरून घेतो मित्र. आता बघा, एक ओटीपी कस्टमरच्या मोबाईलला गेलाय. आता इथं दाखवलं तुमचा हा मोबाईल नंबर आहे, याच्यावरती ओटीपी गेलाय, तो ओटीपी इथं फिल करायचा आहे आणि नवीन पासवर्ड आणि कन्फर्म नवीन पासवर्ड अशा पद्धतीने आपल्याला ही डिटेल्स इथं फिल करायची आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनाला क्लिक करायचे. चला आपण तसं करूया. सर्व आता आपण ओटीपी, नवीन पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकला. आता बघा, ओटीपी तुमच्या मोबाईलला आला, तो तुम्ही टाकलेला आहे. आता न्यू पासवर्ड मध्ये तुम्हाला पासवर्ड जो टाकायचा आहे त्यासाठी त्यांना काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात. इथं जेव्हा क्वेश्चन मार्कवर आपण क्लिक करतो किंवा इथं पाहतो तर तेव्हा आपल्याला सांगितलं जाते की तुम्हाला काय करायचंय की एक 8 अंकाचा पासवर्ड टाकायचा आहे, ज्याच्यामध्ये एक अक्षर हे कॅपिटल असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक अक्षर स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. आता कॅपिटल त्याला आपल्याला समजलं, मग स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय? आता स्पेशल कॅरेक्टर म्हणजे ज्याला आपण डॉलर, @ पर्सेंटेज, त्यानंतर एम्परसँड, स्टार अशा पद्धतीची चिन्ह म्हणतो, यांना आपण स्पेशल कॅरेक्टर म्हणतो. हे तुमच्या ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर 4 अल्फाबेट्स असावेत. अल्फाबेट्स म्हणजे 4 अक्षर असावेत आणि हे मिनिमम 2 डिजिट असावे. डिजिट म्हणजे अंक असावेत आणि मॅक्स लेंथ 20 असावी. म्हणजे आपल्याला एक असा पासवर्ड सेट करायचा आहे ज्याच्यामध्ये एक कॅपिटल, एक स्पेशल कॅरेक्टर, 2 अंक आणि 4 अक्षर असे असावेत, असा एक पासवर्ड सेट करायचा आहे. तुम्हाला मी एक सोपं उदाहरण देतो म्हणजे ज्याच्या लक्षात तुम्हाला लवकर येईल. बघा, पासवर्ड हा शब्दामध्ये पी हे कॅपिटल घ्या, ASSWORD पासवर्ड @123 असा तुम्ही पासवर्ड सुद्धा इकडे सेट करू शकता. आणि तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनाला आपण क्लिक करूयात. आता मी ते व्हेरीफाय याला क्लिक करतोय तर ते सांगते पासवर्ड मॅच होत नाही. तर चला मी परत पासवर्ड इकडे टाकून घेतो आणि हा पासवर्ड टाकल्याच्या नंतर परत खालीच तो पण पासवर्ड परत टाकायचा, म्हणजे आपल्याला कन्फर्म करायचं आपला पासवर्ड चुकू नये. आता प्लीज वेट करा म्हणते, म्हणजे थोडा वेळ वाट बघायला लावणार आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथं आपल्याला सक्सेस असा मेसेज दिसेल किंवा तुम्ही टाकलेला पासवर्ड हा सेट झाला असं दिसेल. आता बघा, इकडे सांगितलंय युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली चेंज, प्लीज क्लिक हिअर
टू लॉग इन. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला पीएफ चा पासवर्ड हा रिसेट करायचा आहे. अशा पद्धतीने पासवर्ड रिसेट आपण करू शकतो आणि हे रिसेट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या लॉग इन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍक्सेस करायला मिळतील. तसंच लक्षात ठेवा, तुमचा यूएएन हे आधारशी लिंक ठेवायचा. त्यानंतर पासवर्ड कुणालाही कधीही सांगू नका, ज्याच्यामुळे भविष्यात तुम्हाला काही अडचणी निर्माण होतील. आणि पीएफ ची ही सिरीज आपण चालूच केलेली आहे, तर याच्यामध्ये आणखीही पीएफ चे वेगवेगळे काम येणार आहेत. क्लेम, पेन्शन विड्रॉल, परत पीएफ ऍक्टिव्हेशन आणि केवायसी नॉमिनेशन. त्यामुळे चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.